या ठिकाणी आता ठाकूर साहेब या सर्व या ठिकाणी मान्यवरांच्या या ठिकाणी बरोबर आहे का इथे क्लॅरिटी बघून सर्व आजच्या दिवसातील पहिल्या जवळपास 14 सामना असेल. रॉयल विरुद्ध जेआयडीएन संघानं प्रथमता नाणेफेक जिंकून स्वीकारले. तर आमंत्रित केलं रॉयल संघाला पंच कैलास चौधरी आम्हाला ते पारले आम्हाला राखा चालू होतं. वैयक्तिक पटकीत पहिलं षटक गोलंदाज अंकन मुलांच्या क्षेत्रामध्ये तटवला चेंडू जवळपास सीमेच्या बाहेर जातो. त्या लावून करता सुरेश यांना तटवलेला चेंडू विडांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूची उंची तोपर्यंत 2 धावा अगदी आरामात पूर्ण होतील. तर जागेच्या संघाची एकूण धावसंख्यामध्ये आपण पाहतोय 3-6. रॉयल संघाचा जर विचार केला रॉयल संघाकडून चालण्यासाठी आपण पाहतोय सुरेश आणि तुषार शर्मा उर्फ मन्नी. आपण इतर वेळी पाहायला अरविंद ढेकळे हा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो. परंतु रॉयल संघामध्ये अरविंद याची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बघा अरविंद या अनुपस्थितीमध्ये रॉयल संघ या स्पर्धेमध्ये विजय या ठिकाणी पटकावतोय का? निश्चितपणे पुन्हा एकदा 4 धावा बसेल करतोय. या 4 धावा डीजॉपर्यंत अरविंद ढेकळे याची कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवून दिली नाही. अतिशय टेक्निकल बहारदार खेळी सांगतो सुरेश मुनी एक माफूमदार असा खेळाडू. आता मात्र जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. आली लहर केला तर बॅक टू बॅक दुसरा आता मात्र या ठिकाणी चौकारांचा पाऊस पडतोय. सुरेश या मैदानावरची बऱ्याच वेळा अनेक वेळा बहुतेक वेळा या ठिकाणी आता मात्र रनआउटची संधी होऊ शकते. तितकीच चांगली रनिंग देखील पाहायला मिळते. अधिकारी संकटात ते धोका निर्माण झाला असता परंतु शेवटच्या काही क्षणाला सुरेश आपल्या स्वातंत्र्यामध्ये सुरक्षित पोहोचतोय. एका धाब्याच्या संघाची एकूण धावसंख्या धावपट्टावरती माझे गुणलेखक अनिल थोरे मला सुचवतात 3 गडी बाद 15 ही धावसंख्या लागते. आता मात्र आवश्यकता येतोय विशाल शर्मा उर्फ मन्नी ज्यानं मोहपाड्याच्या मैदानावरती काल कोणत्याही प्रकारच्या धावा चढवल्या नव्हत्या. चांगली चांगला खेळ केला होता. साजिद बागेवर संघाला या ठिकाणी पराजित केलं होतं. आता लगा दे आबादी नाही तो बर्बादी.
या ठिकाणी मंडी यांना आपले आल्या आल्या ठिकाणी स्पष्ट केले, आपली ओळख प्रस्थापित केली. त्या ठिकाणी फलंदाजीचा बादशाह मला का दाखवलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता मात्र तुषार शर्मा यांना दाखवून दिलंय. कडकडीत रिव्हर्शिपच्या माध्यमातून चौकार घेतला, गोलंदाजाला अडचणीमध्ये आणले. एक बहुतेक षटक पावरचे षटक, निर्बंध षटक, हाणामारीचे षटक, अशा षटकामध्ये रॉयल संघाने तब्बल पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा बनवल्यात. एक चांगली सुरुवात आणि लक्ष मानलं जातं. इमारतीचा पाया जर भक्कम असेल ना तर इमारत उभी राहू शकते. सलामीची जोडी जर चांगल्या पद्धतीने खेळपट्टीवर खेळ करत असेल तर निश्चितपणे येणाऱ्या फलंदाजावरती कोणत्याही प्रकारचं दडपण नसतं, कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी दबदबा नसतो. थोड्या आब खेळण्याची संधी प्राप्त होऊ शकते. पुढे कशा पद्धतीने अजून देखील 18 चेंडूमध्ये देखील कशा पद्धतीने खेळत असतोय रॉयल संघ. असं म्हटल्यानंतर रॉयलमध्ये राजासारखी कामगिरी 2016 या सत्रामध्ये केली. तो या सत्रामध्ये 2017 कशा पद्धतीने करतोय. निश्चितपणे या ठिकाणी 2017 या वर्षामध्ये पहिल्या विजय संपादन करणारा कोणता संघ असेल तर रॉयल. सर्वात जास्त विजय संपादित करणारा हा रॉयल संघ. आता मात्र पहिल्या षटकाची संख्या निर्माण होते. पुढे गोलंदाज आपण पाहतोय, चांगला चेंडू सुरेश वापरण्याची वेगळी फलंदाजी करतोय, परंतु पहिला झटका रॉयल संघाला. आता मात्र तंबूमध्ये परततोय सुरेश. निश्चितपणे खेळपट्टीवरती नवीन फलंदाज नौका फलंदाज येतोय. प्रथमेश कोटेकर एका बहुतेक नाव आहे, ज्यानं 2013ची रजनी मॅच रजनी या ठिकाणी गाजवली होती. असा हा प्रथमेश कोटेकर फटकेबाजीमध्ये बाहेर मांडला जातात. सर्वात लांब सरकार कार्यालयामध्ये बाहेर असलेला फलंदाज आता मात्र तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय. तिथे रॉयल संघाची रणनीती आपण विचार केला एक आपल्या स्वरूपाची पाहायला मिळते. क्रमांकासाठी आपण नेहमी पाहतो निश्चित प्रकारे या ठिकाणी वर्णी लागते. परंतु विजयजी खानावकर संघाचे संघनायक यांनी एक वेगळ्या प्रकारची रणनीती या सामन्यावर आपल्याला पाहायला मिळते. एका वेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म सामन्यामध्ये पाहायला मिळते. परंतु दोन्ही हात समांतर करतात. एक अवांतर चेंडू घोषित केला, एका अवांतर चेंडूनं संघाची एकूण धावसंख्यावरती पाहतोय 1/20. सुरेश या फलंदाजाचा विचार केला, त्यानं जबरदस्त खेळी साकारली. 6 चेंडूमध्ये 15 धावांची उपयुक्त खेळी साकारली. ते सुरुवात करणं गरजेचं, सुरुवात चांगल्या प्रतीची करून दिली. एक सुरेख साथ भागीदारी पार्टनरशिप करायची होती. ही पार्टनरशिप तुषार शर्मा या खेळाडू समवेत केली होती. आता मात्र कच्चा चेंडू, कच्चा क्षेत्ररक्षण, कच्चा या ठिकाणी पंच चेंडू घोषित करताना 5+4 धावा असे एकूण 5 धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 25. प्रगती पथकावरती केवळ दुसरं षटक चालत ते म्हणजे अमृत या गोलंदाजाला. तुम्ही अमृत कशा पद्धतीने याला ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू चोरी क्रिकेट दाखवलंय. सर्वांना खोलवर चेंडू होता. चांगली क्रिकेट पाहायला मिळते. 2 धावा काढल्या. 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय खेळपट्टीवरती जवळपास 27 लॉस फॉर 1 विकेट. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते. तुषार शर्मा बोम मंडी याच्याकडून एक रायगडमधील मोठं नाव आहे, ज्यानं 3 क्रिकेट विश्वामध्ये आपली स्वतःची ओळख प्रस्थापित केली. असा हा फलंदाज नागपूरचा फलंदाज नुसता पट्ट्यामध्ये येत आहे. पंच त्या ठिकाणी अवांतर चेंडू घोषित करतात. एका अवांतर चेंडूनं धावसंख्या हत्तीर असते. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू इच्छितो 28. 1/28. एक चांगली सुरुवात अद्याप देखील रॉयल संघाची पाहायला मिळते. आयडियल संघ एक चांगला संघ आहे. बघूया कशा पद्धतीनं रॉयल संघाची त्या ठिकाणी ठसन एक मुकाबला करतोय. आता मात्र देखना फटका, एक फाईट पूर्ण वातावरण काय धावून बसतं या फटक्यातून.
ठिकाणी आणारे आला मंडी याचा बोलवाला. या मैदानावरती मंडी याचा मात्र बोलवाला झोपताचा या ठिकाणी करतोय. पंच पुन्हा एकदा आवांतर चेंडू घोषित करतात. एका आवांतर चेंडूनं संघाची एकूण धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 35 बरोबर विकेट म्हणजे 35 धावा धावफलकावरती लागतात. पूर्ण संघाला तुषार शर्मा या खेळाडूवर विचार करण्यास भाग पडले. तुषार शर्मा या खेळाडूला कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकायचा, कोणत्या प्रकारची लेन्थ ठेवायची अशी काळ मंत्रालयाजवळ विकेट किपर यांच्याकडून केली जाते. या काळ मंत्रालयाचा उपयोग करण्याचा आपल्या अनुभवाची शिकवणी गोलंदाजाच्या पदरामध्ये पाडणार का असा हा विकेट किपर तो कशा पद्धतीने बनवण्याची केली जाते. मात्र पावलाचा उपयोग केलाय जबरदस्त परंतु चेंडू पंचाने 2 चेंडू घोषित केलाय म्हणजे एक धाव पूर्ण एकदा. आता मात्र या ठिकाणी असं म्हटलं जातं की या ठिकाणी आधीच दुष्काळात 13वा महिना म्हणजेच पुन्हा एकदा धाव म्हणजे असं वाटत आहे घर फिरले घराचे वारसे फिरतात. आता मात्र गोलंदाज पहिला देखील या ठिकाणी महागडा, दुसरा गोलंदाज देखील महागडा, एक गंजा या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा लेग वरती पुन्हा एकदा आवांतर चेंडू घोषित केलाय. पुन्हा एकदा एक धाव प्राप्त होते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 37 धावसंख्या. एक मोठ्या धावसंख्येकडे त्या ठिकाणी वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे रॉयल संघ. चांगली सुरुवात करून दिली. कौतुक करावं त्या सुरेश म्हणून या फलंदाजाचं, कारण सुरेश म्हणून याचा विचार केला बऱ्याच दिवसापासून त्याला संधी या ठिकाणी मिळाली होती फलंदाजीसाठी. कारण मोठमोठे खेळाडू रॉयल संघाचे टॉपचे 5 खेळाडू प्रथमेश कोटेकर, नितीन म्हात्रे, रवींद्र ढेकळे, तुषार शर्मा, रोशन कदम सारखे फलंदाज असताना या ठिकाणी आता मात्र तुषार शर्मा लेखपाच्या सर्वाधिक धाव प्राप्त होते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 10 फलकावरती 38. म्हणजे आपण विचार करतो सुरेश मोनिका या त्याच्या पाठीमागच्या सामन्यामध्ये या ठिकाणी बॅटिंग मिळाली नव्हती. त्याला संधी देखील या ठिकाणी प्राप्त करण्याची वेळ आली नव्हती, परंतु या सामन्यामध्ये त्याला संधी मिळाली होती. त्या संधीचं निश्चितपणे सोनं केलं आणि आधीच म्हटलं होतं सर्वात लांब षटकार कोणता फलंदाज असेल तर तो प्रथमेश कोटेकर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार खेळतो. या ठिकाणी 6 धावा 6 धावांच्या पटापट 67 हंती धावांच्या होते 44च्या घरामध्ये. या षटकातील शेवटचा रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, आनंदाचा दिवस. या आनंदाच्या दिवशी आज क्रिकेट रसिक देखील या मैदानाच्या चहूबाजूने आपल्याला जास्त पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. परंतु या ठिकाणी क्रिकेट रसिकांना देखील घाबरण्याची काय गरज नाहीये, कारण ही स्पर्धा पूर्ण युट्यूबच्या माध्यमातून www.पनवेल-टेनिस-क्रिकेट.in या वेबसाईटवरती दाखवण्यात येत आहे. जो लाईव्ह टेलिव्हिजन कास्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव प्राप्त होते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 45. या ठिकाणी 2 षटकांचा या ठिकाणी 2 षटकानंतर धावा लागतात. तर आपण या ठिकाणी या उल्लेख करत होतो. या ठिकाणी आपण संदीप भास्कर युट्यूबला बघायचं या ठिकाणी वेबसाईटच्या माध्यमातून आपण काम पाहतो. किरण दळवी CEO तसेच कॅमेरामॅन या आपल्या तंबूच्या उजव्या साईडला या ठिकाणी पाहू शकतो. अतिशय या ठिकाणी जास्त चांगलं या ठिकाणी कंटेंटच्या माध्यमातून केलं जातं. तर धावपळकावरती धाव पाहतोय आपण. 2 षटकानंतर 1 गडी बाद 45. अमृत याचा विचार केला त्यानं त्या षटकामध्ये तब्बल 12 आपण पाहायला अभिषेक नायक
याला या ठिकाणी सर्वात मोठं या ठिकाणी शतक फेकलं. त्यानंतर परत 17 चेंडू वेगळे होते. एसटी उद्ध्वस्त होतात. प्रथमेश कोंडेकर तंबूचा रस्ता पकडतोय. या ठिकाणी बाहेर जाणारा चेंडू होता. परंतु या ठिकाणी प्रथमेश कोटेकर याला चेंडू लेग स्टिंग होतोय आणि लेग स्टिंगच्या या ठिकाणी एसट्या उद्ध्वस्त होतात. 4थ्या क्रमांकासाठी आता मात्र वर्णी लागते. फलंदाज निश्चित मात्रे एक जबरदस्त या ठिकाणी खेळाडू एक इन्फॉर्म फलंदाज आहे. तो कशा पद्धतीने या ठिकाणी खेळी साकारतोय. निश्चितपणे धावसंख्येचा जर विचार केला एक चांगली सुरुवात आपण पाहायला मिळते. रॉयल संघाकडून एक उच्चांक धावसंख्येमध्ये वाटचाल रॉयल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार शर्मा यांचा विचार केला तर जवळपास 18 धावांवरती कसं त्यामध्ये 2 षटकार आणि चौकार घेतला. खेळपट्टीवरती लालबाग चेंडू होता. पुरेपूर फायदा उचलता येत नाहीये. धावसंख्या आहे त्या जागेवर फिरवते. धावसंख्या आपण पाहतोय 45. 2 गडी बाद 45. प्रथमेश कोटेकर हा चंद्रमध्ये पर्यंत त्याची जागा भरवण्यासाठी नौका फलंदाज नवीन फलंदाज आपण पाहतोय. आणि मात्र एक हा रिटर्न फलंदाज आहे. ज्याच्याकडे देखील क्षमता आहे, ताकद आहे, कुवत आहे, पावर आहे. आता मात्र महेंद्रसिंग धोनी याची आठवण करून देणारा हा एक आपला शॉट मारतोय. बरोबर प्रतिका चेंडू होता. लॉकर मध्ये टाकलेला चेंडू होता. याला या ठिकाणी तटवून काढणे हेलिकॉप्टर एका शॉटच्या माध्यमातून एका झालेल्या संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय आणि 43. 43 धाव संख्या धावफलकावरती लागते. विस्फोटक फलंदाज एक जबरदस्त हा रिटर्न फलंदाज मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज. रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा फलंदाज. षटकार जातो की काय आणि हा धन्यवाद. या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी धोका मोठ्या मोठ्यांची केलेली जाईल. आता मात्र गोलंदाज तुषार यानं या ठिकाणी मोठमोठ्या गोलंदाजाची या ठिकाणी तैनात केले. एक चांगला षटकार खेळतो. या षटकानं संघाचा अर्धशतक धावफलकावरती लागते. जबरदस्त केली रॉयल संघ आपल्याला पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहू इच्छितो 52 धावा या ठिकाणी धावा लागते. अजून देखील या ठिकाणी काही षटकांचा या ठिकाणी खेळ बाकी, काही चेंडूंचा खेळ बाकी. टाकलेला चेंडू जाणून बुजून ट्रॅप रचना केला. परंतु ट्रॅपमध्ये घटाचे रक्षण पाहायला मिळतंय. एक धाव रोखण्यामध्ये सफलता प्राप्त होते. तितकी चांगली पाहायला मिळते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 53च्या घरामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बहारदार केली जाते. तुषार शर्मा त्यांना 3 षटकार घेतले, 1 चौकार घेतला. चांगली उपयुक्ती नाबाद खेळीचा करतोय. चांगल्या धावेकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे रॉयल आणि रिवायचेचा उपयोग केला जातोय. जरूर या अपीलमध्ये अतिउत्साह जागा आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते. पंच आम्हाला इशारा करतात षटकांचा या ठिकाणी संपतोय. षटकांची समाप्ती 3 षटकानंतर संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. षटक संपलंय. निश्चितपणे या ठिकाणी षटक संपलंय. तर ते षटकानंतर संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय. संध्याकाळी भेटू. कुठं भेटायचं? षटकानंतर संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय.
3 गडी बाद 53 धावा धाव फलकावरती लागतात. एक चांगली सुरुवात करून दिली ती म्हणजे तुषार शर्मा या फलंदाजाने एक विस्फोटक फलंदाज आहे, ज्याने आपली ओळख प्रस्थापित पहिल्याच सामन्यामध्ये केली. उत्कृष्ट खेळाडूच्या यादीमध्ये याचं नाव आता मात्र निश्चितपणे नोंद होणार. आजच्या दिवसामध्ये पाहायला आपण शनिवारच्या दिवशी हर्षल या फलंदाजाने या मैदानामध्ये एक वेगळा विक्रम केला होता. त्यानं या मैदानावरती 17 चेंडूंमध्ये 51 धावांची या ठिकाणी वैयक्तिक होते. म्हणजे 2017 या वर्षामध्ये पहिला मान मिळवला आहे तो म्हणजे हर्षल या फलंदाजानं या मैदानावरती अर्धशतकीय खेळ साकारला. चांगल्या चेंडू फेकला गेला. गोलंदाज आपण पाहतोय विशाल. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तुषार शर्मा. मन्नी याला झगडून ठेवतोय की काय? तुषार शर्मा अजून देखील मोठमोठे फटके मारणार की काय असा प्रश्न या मैदानावरती उपस्थित होतोय. रॉयल संघ एक उच्चांक धावसंख्या गाठणार का? आता मात्र रिव्हर्सच्या माध्यमातून फटका मारला. या चेंडून अंतर गाठण्याऐवजी उंची चेंडू गाठतोय. क्षेत्ररक्षणाकडे कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रतीचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाहीये. चेंडू जवळपास विनिरेषेवर जाऊन जातोय. पंच आम्हाला निश्चितपणे काही कालावधी दर्शवतो. शिकूया पंच गोलंदाजाला काय होणार? गोलंदाजाला आपण पाहतो हे होणार. प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि आता मात्र या ठिकाणी जबरदस्त षटकार घेतला. या 6 झालेल्या संघाची धावसंख्या आपण पाहतो 63. चेंडू जात आहे सीमेरेषे बाहेर. षटकार धन्यवाद. उदय पवार यांच्या माध्यमातून ऐकवण्यात येणारे तो तुझ्या शिव रंगला मालिकेतील दोन राणा. आता मात्र राणासारखे फलंदाजी तुषार शर्मा याकडून पाहावे. ते प्रत्येक चेंडू सीमारेषे बाहेर काढला गेला जातोय. कोण आवडणार कोण या फलंदाजाला? आता मात्र पंच अवांतर चेंडू घोषित. आधीच दुष्काळात 13वा महिना पुन्हा एकदा अवांतर चेंडू फेकतोय. एका अवांतर चेंडूला धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 70. या स्पर्धेतील जवळपास सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये पाहिलं परेश इलेव्हन या संघानं 68 धावा या ठिकाणी गुंतवल्यानंतर रॉयल या संघानं सर्वोच्च धावसंख्या गाठते. चेंडू जवळपास सीमेरेषेबाहेर पुन्हा एकदा तुषार शर्मा 47 धावांवरती या ठिकाणी खेळतोय. शेवटचा चेंडू या ठिकाणी या षटकातील वाक्य म्हणजे या शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचणार का? चौकार घेतणार का? अर्धशतकीय खेळी साकारणार का? या वर्षातील दुसरा फलंदाज बहुमान किताब मिळवणार का? तुषार शर्मा मात्र बीट होतोय. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावरती 4 षटकानंतर 76 जिंकण्यात आलेला 77 जबरदस्त खेळ साकारले. 47 धावांची या ठिकाणी नाबाद केली साकारणारा तुषार शर्मा रूपक मन्नी. आता मात्र त्याच्या कामगिरीवरती त्याचे सहकारी खुश असणार यात मात्र शंका नाही आहे.
ठिकाणी धाव प्रकारचे धाव 77 तर निश्चितपणे या ठिकाणी तुषार शर्मा यांना मैदानामध्ये उतरते फलंदाज सतीश आणि हरीश ही सलामीची जोडी मैदानामध्ये उतरले तर येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 77 बरोबरीसाठी 76 धावांची गरज आहे. तर या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो त्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर माझे साथीपुत्र समालोचक नारायण सगळे. धन्यवाद. चांगला आपल्याला सामना पाहायला मिळेल. इथे रोहित आणि मात्र चांगली केलेली चांगले मिळाले आपल्याला राहिल्या संघाची मनी आणि चांगल्याची फलंदाजी दिली आपल्या संघासाठी. प्रत्येक काही धावा केलेला आहे मनी याने पहिल्या देतो. मात्र हरी नाटक येतो. जेवता येतो मात्र डेकच्या दिशेने सुंदर असा फटका मारलाय. ओके 4 धावा मिळतात. जवळपास 4 धावा. फलंदाजी करावी लागेल त्या जीआयडल संघाला कारण खूपच मोठं आव्हान ठेवलंय बाहेर संघाने जीआयडल संघाजवळ. या पुढचा चेंडू सुरेश चांगला करेल तो मिळते आपल्याला. मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झालाय. अरे चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल त्या सुरेशाची. पहिल्या चेंडूवरती सावकारला गेला होता हरीशाने. दुसरा चेंडू आता मात्र उत्तर मारण्याचा प्रयत्न आहे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते सुरेश याच्याकडून. चेंडू सुरेश सामना करेल हरीश. मात्र थोडासा फटका गलीच्या दिशेने अटकवतोय. एक धाव पूर्ण करतोय. धावेने त्याची धाव संख्या होते 1 गडी बाद 5. त्याचा मात्र स्ट्राईकला येतो सतीश. आता मात्र उद्धार मारण्याच्या प्रयत्नात मेलबावर येतो सतीश. तुषार पाटील स्पॉन्सर हाय फोर्स फिटनेस संघाचा. 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 पहिल्या गडी मात्र बॅट होतोय तो सतीश. पुढचा चेंडू सुरेश. मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मला वाटतंय षटक संपतंय. एका षटकाच्या धावसंख्या संघाची धाव संख्या होते ती 1 गडी बाद 5. खूपच सुरुवात म्हणता येईल जीआयडल संघाची कारण ओव्हर झाली आहे. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या झाली याची 1 गडी बाद 5. नावाची सुरुवात म्हणता येईल जीआयडल संघाकडून. मात्र कालपासून प्रॅक्टिस
गोलंदाज मात्र सुंदर चेंडू म्हणता येईल प्रत्येकाच्या बॅटिंगच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू येत नाहीये मात्र पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतात प्रत्येकाच्या ठेवलंय काय नाही आता तुम्ही पहिलं तेच तर्रार गोलंदाज होते तेच तर्रार तसंच लागतात ना मात्र नक्कीच जाशील करतोय आणि आता जवळपास सीमारेषेच्या बाहेर 4 राजू बरोबर ना राजू मात्र उंचावर मारला चेंडू पूर्ण होते काय धावसरीचा पूर्ण होते दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव संघाची धाव होती 1 गडी बाद 11 कुठं चाललंय आला घेऊन रविवारी स्टार असतात आमची अरे पण आईला पण ते आहे 500 सगळे काम मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न आज बघूया आव्हान छत्रपतीच्या उपस्थित कुठल्या टीमांचे तसेच या ठिकाणी आमच्या आधुनिक कक्षामध्ये तेजस या ठिकाणी आगमन झालं मी मान्यवरांना विनंती करतो आपण आपल्या आधुनिक कक्षामध्ये विराजमान व्हायचंय या षटकातील शेवटचा चेंडू प्रथमेश कोपेकर आता हेच सांगायचं हरीश हा सलामीसाठी आलेला फलंदाज आहे अजून देखील काही चमक दाखवू शकला नाहीये सलामीची भूमिका बजावतोय परंतु कोणत्याही प्रकारचा मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये आधा मात्र छेडबाद में आया उज्जैन में आया अशी परिस्थिती आपण पाहतोय मैदानात बॅनर सांगितलं गार्डन संघाने जर विचार केला रणजित तर संघ या ठिकाणी नांगी टाकल्याप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळतं तो आला बरं परत कोणत्याही प्रकारचा खेळाडू या ठिकाणी खेळपट्टी टिकून राहत नाहीये म्हणजे तो जर मिळाला अशी परिस्थिती मैदानामध्ये पाहतोय कारण प्रत्यक्ष जर पाहायला आपण प्रत्येक संघ जो आहे रॉयल ज्याचा दबदबा या मैदानावरती अशा संघासमोर जर आपण खेळत असाल तर आपल्याला निश्चितपणे एक होऊन खेळणं गरजेचं आहे कारण रॉयल संघाचा या मैदानावरती सर्वात जास्त विजय संपादित करणारा या ठिकाणी विक्रम आहे आणि अशा खेळाडू अशा संघासमोर खेळत असताना आपल्याला एक चांगला मनामध्ये निश्चय या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे
तशा प्रकारचे या ठिकाणी खेळ पाहायला मिळत नाहीये. याला क्रिकेट म्हटलं जात नाही मित्र, कारण क्रिकेट खेळायचं असेल तर निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला 11 खेळाडूंमधून एक होऊन खेळणं गरजेचं असतं. याला क्रिकेट म्हटलं जातं. असं कोणत्याही प्रकारची आपल्याला फलंदाजी असो गोलंदाजी असो कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला गॅडन संघाचा या ठिकाणी दबदबा पाहायला मिळत नाही. जरूर चांगला प्रयत्न केला क्षेत्रामध्ये केलं जातं. 2 धावा कुठून काढल्या जातात. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहतो. तिसरं झालं. या ठिकाणी YR संघाचे संघनायक आणि स्मॅश संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत जागो. तर वायर संघाचे संघनायकांना मी विनंती करतो आपण आमच्या आधुनिक कक्षेमध्ये यायचं. वायर संघाचे संघनायक या षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी. तिसरं षटक चालू. वायर संघाचे संघनायक या ठिकाणी स्मॅश संघाचे संघनायक आलेले आहेत. वायर संघाचे संघनायक देखील आलेले आहेत. तर या ठिकाणी चांगला फटका आहे परंतु रोशन चेंडूखाली सरसावतोय. ऋषी हा फलंदाज आउट होत आहे. ऋषी म्हटलं की आपण ऋषी वैद्य या फलंदाजाला ऋषी वैद्य या खेळाडूची आपण जर तुलना केली या ऋषीची तर खूप डिफेन्स खूप त्या ठिकाणी फरक पाहायला मिळतोय. कारण तर या ठिकाणी भाई तेजस तापेकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी केली जाते. तर मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या हस्ते या ठिकाणी पुढील सामन्याची या ठिकाणी नाणेफेकी करायची. वायर विरुद्ध स्मॅश या 2 संघाची नाणेफेकी केली जाते. भाई यांच्या हस्ते या ठिकाणी केली जाते. स्पोर्ट्स का मोठं आहे. दुसरा का तिसरा साजिद बाबातून आहे. हा चौथा. दुसरा चालू आहे आता. तर या ठिकाणी भाई तेजस तापेकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करण्यात आली होती. या पुढील होणाऱ्या सामन्याची त्या सामन्यामध्ये वायर संघाने या ठिकाणी पहिले सत्र जिंकलंय. नाणेफेकीचा खेळ जिंकला आहे. चांगलाच जाधव पहिला राऊंड कोण जिंकला. एक विस्फोटक असा हा गोलंदाज आहे. रॉयल संघाकडून खेळणारा हा गोलंदाज अतिशय चांगला चेंडू फेकतोय. कारण आपली पोर अजून ग्राउंडवर नाही आले म्हणजे जिंकले. वापर पद्धतीने टाकलेला चेंडू. आता आपण या ठिकाणी देखील मैदानावरती जर आपण नजर टाकली असं वाटतं केवळ ही शो मॅच चालू आहे. एका औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. कोणत्याही प्रकारची फटकाबाजी पाहायला मिळत नाही. कोणत्याही प्रकारची रंगत निर्माण झालेली नाही. कारण याचं कारण म्हणजे गोलंदाजी. याचं कारण म्हणजे एकमेव असा खेळाडू तुषार शर्मा ज्यानं पहिल्या षटकामध्ये प्रत्यंतर संघावरती हल्लाबोल या ठिकाणी गाजवला. आणि याचंच कारण प्रत्येक संघ गॅडन संघावरती दडपण निर्माण झालं. या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूमध्ये आपण पहिल्या चेंडूपासून या ठिकाणी प्रयत्न केला गेला नाहीये की म्हणजे गॅडन संघाकडून. आता मात्र चेंडू निश्चितपणे मारलाय परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी सैन्याचं एका धावे समाधान मानावं लागतंय. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 19. कोणत्याही प्रकारचा रस या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. निखिल पुजारी आपण पाहतो मैदानावरती अतिशय चांगला या ठिकाणी गुणलेखक. निश्चितपणे होणारा सामना स्मॅश विरुद्ध वायर या 2 संघादरम्यान असेल. एकच चांगला सामना पाहायला मिळेल. वायर संघ एकच चांगला संघ आहे. स्मॅश संघामध्ये एकच चांगला त्यावर जर पाहायला आपण कैलाससारखा एक मापटदार गोलंदाज आहे. राकेश पटेल सारखा एक ऑलराऊंडर खेळाडू. जागो सारखा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. अशा खेळाडूंना आता मात्र आपण मैदानामध्ये पाहणार. तर विजेता संघ रॉयल विजेता संघाचं हार्दिक अभिनंदन. तर मी या सामन्याचा सामना पटकावतोय तुषार शर्मा याला विनंती करतो आपण या ठिकाणी यायचंय. जबरदस्त खेळी साकारले. 47 धावांची या ठिकाणी नाबाद खेळी साकारली. तुषार शर्मा गोलंदाजीमध्ये देखील एक उत्कृष्ट षटक फेकलंय. केवळ 4 धावा दिल्या.
तर मी या ठिकाणी साहेबांना विनंती करतो आपण या खेळाडूला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यासाठी प्रदानित करायचंय. भाई मी या ठिकाणी भाई तेजस साठेकर यांना विनंती करतो आपण या खेळाडूला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी घोषित करायचंय. सन्माननीय भाई तेजस साठेकर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी या खेळाडूला या ठिकाणी जबरदस्त कामाची या ठिकाणी खेळी साकारली. तर साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी या खेळाडूला सन्मानित करा. टाळ्यांच्या गजरामध्ये या